प्रत्येक जण साध्या पद्धतीने पत्र लिहितो, पण तुम्ही या स्मार्ट पद्धतीने पत्र लिहून आपला वेळ वाचवू शकता. केवळ सिंपल लेटर नव्हे तर रेझिग्नेशन लेटर, लीव्ह अप्लिकेशन्स, बिझनेस रिलेटेड लेटर्स आणि यासारख्या विविध प्रकारचे फॉर्मल लेटर्स आपण स्मार्ट पद्धतीने क्षणात बनवू शकतो. केवळ इंग्रजीमध्ये नव्हे तर AI टूल्सचा वापर करून आपण मराठीत सुद्धा प्रभावीपणे डॉक्युमेंट्स तयार करू शकतो. कितीतरीदा तुम्हाला अर्जंट ऑफिशियल लेटर किंवा एखाद्या ऑफिसमध्ये अर्ज द्यावयाचा असतो. अशा वेळेस शब्द सुचत नाहीत. मग ते साधं लेटर असो किंवा बिझनेसचं लेटर असो किंवा बिझनेसचं प्रपोजल असो, याचे सोल्युशन्स म्हणजे आजचा व्हिडिओ. नमस्कार, मी वैभव उमाळे स्वागत करतो आहे श्री कम्प्युटर्स चॅनलमध्ये. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा आणि आमचे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला त्वरित मिळविण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक जरूर करा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. अजून आपल्याला माझ्याकडून काय अपेक्षित आहे हे कमेंटच्या माध्यमातून मला कळवा. मी तुम्हाला दाखवणार आहे की लेटर AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून फक्त 2 मिनिटात कसं परफेक्ट आपण लिहू शकतो. आपण आज ChatGPT आणि Google Gemini चा वापर करणार आहोत. सर्वात आधी आपण आपल्या लॅपटॉपवर किंवा पीसीवर ब्राउझर ओपन करून घ्या. त्या ब्राउझरच्या ॲड्रेस बॉक्समध्ये आपण ChatGPT लिहून घ्या. त्यानंतर त्यामध्ये व्हॉट कॅन आय हेल्प विथ असे आपल्याला दिसेल. त्याखाली एक आस्क एनिथिंग नावाचा टेक्स्ट बॉक्स दिसेल. तिथे आपल्याला प्रॉम्प्ट लिहावा लागतो. प्रॉम्प्ट म्हणजे नेमकं काय? तर प्रॉम्प्ट म्हणजे एक प्रकारचा आदेश. म्हणजे आपल्याला काय हवं आहे ते थोडक्यात आपण तिथे सांगायचं असते. या ठिकाणी आपण मराठीत किंवा इंग्लिशमध्ये लिहू शकतो. उदाहरणार्थ जसं की कामावरून सुट्टी पाहिजे असेल तर आपण तो कसा लिहायचा. आता प्रॉम्प्ट मध्ये आपण नेमकं काय लिहिलं पाहिजे. जसं की पत्राचा उद्देश, कोणाला पाठवायचे आहे, पाठवणाऱ्याचं नाव व पद, फॉर्मल टोन म्हणजे अतिशय व्यावसायिक भाषा किंवा साधी भाषा, डेट आणि सब्जेक्ट. लेटर शॉर्ट मध्ये पाहिजे, क्लिअर पाहिजे किंवा रिस्पेक्टफुल पाहिजे. जसे की आपण एक प्रोफेशनल ऑफिस असिस्टंट आहोत आणि खाली दिलेल्या माहितीवर आधारित एक फॉर्मल किंवा ऑफिशियल लेटर मराठीत किंवा इंग्रजीमध्ये पाहिजे. त्या संदर्भात आपण इथे प्रॉम्प्ट लिहूया. एकदम साधा प्रॉम्प्ट लिहूया, एकदम साध्या भाषेमध्ये लिहूया. आपण या ठिकाणी खाली दिलेल्या माहितीवर आधारित एक फॉर्मल लेटर मराठीमध्ये लिहून द्या असं लिहिल्यावर आपल्याला ChatGPTने लगेच रिप्लाय दिलेला आहे. या ठिकाणी त्यांनी आपल्याला काही पॉइंट्स दिले आहेत. पत्र कोणाला लिहायचे आहे, विषय, पत्राचा उद्देश, मजकूर, दिनांक, प्रेक्षकाचे नाव, पत्ता इत्यादी माहिती. ह्या गोष्टी आपल्याला त्यांना द्यावं लागेल. जसं आता इथे आपला उद्देश आपण लिहिणार आहेत, रजेकरिता अर्ज, सुट्टीसाठी अर्ज. टू प्रिन्सिपल ABC कॉलेज. आता या ठिकाणी आपण सुट्टीसाठी अर्ज लिहिणार आहे. त्यासाठी आपण एक साधं तोडकं मोडकं इंग्लिशमध्ये मराठीमध्ये ChatGPTला सांगितलेलं आहे. जसे की सुट्टीसाठी अर्ज, टू प्रिन्सिपल ABC कॉलेज, माय नेम, आपण आपलं नाव लिहिले, आपलं पद लिहिलं, फॉर 2 days. इतकं लिहून आपण एंटरचे बटन प्रेस करू. आपल्या 2 ओळीमुळे आपल्याला एक पत्र तयार करून मिळालेलं आहे. जर आपल्याला याच्यामध्ये आणखी काही माहिती हवी असेल तर आपण फक्त टाईप करून पाठवू शकतो. आता ChatGPTने दिलेली संपूर्ण माहिती इथे आपण कॉपी करून घेऊ. इथे कॉपीचं बटन दिलेलं आहे. त्यानंतर आपण वर्ड ॲप्लिकेशन ओपन करून घेतलेलं आहे आणि डायरेक्टली इथे पेस्ट कमांड देऊ. ज्या गोष्टी आपल्याला अनावश्यक वाटते त्या गोष्टी आपण संपूर्ण इथून डिलीट करून देऊ. आता या ठिकाणी इथे मी आपल्याला थोडंफार फॉर्मॅटिंग पण सांगणार आहे. कारण कॉपी पेस्ट केल्यामुळे इथे लाईन टू लाईन सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. जसे की ते प्रतिनंतर सेकंड लाईन मध्ये आपल्याला इंडेंट पाहिजे असते, जस्ट लाईक पॅराग्राफ सारख्या जागा पाहिजे असतात. तिथे मी टॅबची बटन प्रेस केल्यास संपूर्ण डेटा हा समोर सरकलेला आहे. परंतु प्रति हा शब्द आपल्याला सुरुवातीला ठेवायचा होता, म्हणून इथे आपण फर्स्ट लाईनला क्लिक करून एंटरची बटन प्रेस करू. मग डिलीटची बटन प्रेस करून खालची लाईन वरती घेऊन घेऊ. म्हणजे या ठिकाणी आपण लाईन ब्रेक कमांड दिलेली आहे, लाईन ब्रेक केलेले आहेत. त्यानंतर आपण ते संपूर्ण मॅटर सिलेक्ट करून घेऊ. पॅराग्राफ मध्ये एक लाईन स्पेसिंग नावाचा ऑप्शन आहे, तिथे क्लिक करून आपण त्यानंतर इथे आपण रिमूव्ह स्पेस बिफोर पॅराग्राफ हा ऑप्शन सिलेक्ट करू.
त्यानंतर सेकंड लाईनच्या सुरुवातीला क्लिक करू आणि टॅबची बटन प्रेस करू. तिसऱ्या लाईनला सुद्धा आपण टॅबची बटन प्रेस करून समोर सरकवून घेतलं. जर आपण इथे एंटरची बटन प्रेस केली नसती तर हे संपूर्ण मॅटर समोर सरकलं असतं. म्हणून वर्डमध्ये कुठलीही माहिती कॉपी पेस्ट केल्यानंतर थोडंफार फॉर्मॅटिंग करावंच लागते. इथे फॉर्मॅटिंग झाल्यानंतर आपण इथे आपल्याला तारखा ज्या काही लिहायच्या असतील त्या लिहून घ्या आणि ChatGPTने आपल्याला विदिन 2 मिनिट्स लेटर लिहून दिलेलं आहे. हीच माहिती गुगल जेमिनीवर आपण टाकून बघू. येथील मॅटर मी कॉपी केलेलं आहे. दुसऱ्या टॅबमध्ये मी गुगल जेमिनी ओपन करून घेतलेलं आहे. त्यानंतर आस्क जेमिनी 3 या ठिकाणी क्लिक करून ते मॅटर लिहून घेऊ अथवा पेस्ट करून घेऊ आणि एंटरची बटन प्रेस करू. त्यानंतर गुगल जेमिनी काय आपल्याला विचारतो ते बघूया. इथे गुगल जेमिनीने डायरेक्टली आपल्याला एक पत्र लिहून दिलेलं आहे. या ठिकाणी गुगल जेमिनीने आपल्याला एक सुंदर टेम्पलेट दिलेला आहे. या टेम्पलेटचा वापर करून आपण जनरल लेटर लिहू शकतो. परंतु इथे दुसरा मॅटर आपण दिलं होतं ChatGPTला ते सुद्धा आपण कॉपी केलेलं आहे आणि नेक्स्ट गुगल जेमिनीला घेऊन बघू की त्याचा रिप्लाय कसा मिळेल आपल्याला. त्यानंतर येथील माहिती सुद्धा आपण कॉपी करून घेऊ. वर्डमध्ये एक नवीन फाईल घेऊन पेस्ट करून बघूया. अनावश्यक भाग आपण डिलीट करून घेऊ. त्यानंतर जसं ChatGPTच्या माध्यमातून काही डेटा कॉपी केला होता आणि वर्डमध्ये पेस्ट केला होता आणि डायरेक्टली फॉर्मॅटिंगवर लागलो होतो, तसंच आपण गुगल जेमिनी मधला सुद्धा डेटा कॉपी केला आणि या ठिकाणी पेस्ट केला. आता इथे आपण डायरेक्टली काम करू शकतो. मगाशी ChatGPT वरून कॉपी केलेला मॅटर मध्ये आपल्याला थोडंफार लाईन ब्रेक कमांड द्यावं लागल्या. एंटरची बटन प्रेस करून लाईन आपण सेपरेट करून घेतल्या. परंतु गुगलने दिलेली माहिती थोडीफार व्यवस्थित दिसते आहे. याचा वापर आपण नक्कीच करू शकता किंवा हे मॅटर आपण सरळ सरळ मेलवर सुद्धा पेस्ट करून मेल पाठवू शकतो. त्यानंतर ChatGPT किंवा गुगल जेमिनीचा वापर करून आपण अजून काही लेटर बनवायचे असतील तर आपण स्वतः बनवून बघू शकता. त्याऐवजी इथे आपण एक दुसरी माहिती विचारू, जसे की आपल्या वार्डमध्ये नळांना पाणी येत नाही या संदर्भात आपल्याला नगर परिषद किंवा नगरपंचायत या ठिकाणी अर्ज करायचा असल्यास तो कसा करावा हे माहिती आपण गुगल जेमिनीला विचारू. आपण लिहिल्याबरोबरच गुगल जेमिनी यांनी आपल्याला एक पत्राचा फॉर्मॅट दिलेला आहे. तो संपूर्ण फॉर्मॅट आपण कॉपी पेस्ट करू शकतो वर्डमध्ये. जर एवढं मोठं पत्र लिहायचं असल्यास आपले नक्कीच 1-2 तास गेले असते. परंतु या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून आपण काही सेकंदात काम करू शकतो. आपण ChatGPT किंवा गुगल जेमिनी यांना अनेक प्रश्न विचारून आन्सर्स मिळवू शकतो. पत्राचे फॉर्मॅट्स घेऊ शकतो. आपल्याला हवी असलेली कोणतीही माहिती आपण डायरेक्ट इथे टाईप करून माहिती घेऊ शकतो. तर इथे टायपिंग प्रॉपर असलीच पाहिजे असं नाही. जसं आपण व्हॉट्सअपवर मराठी टाईप करतो किंवा इंग्लिशमध्ये टाईप करतो तशी तोडकी मोडकी इंग्लिश जरी आपण टाईप केली तरी आर्टिफिशियल इंटेलिजन्स डायरेक्ट ओळखून घेतो की नेमकं आपल्याला काय हवं आहे. त्यामुळे आपण या गोष्टींचा वापर करून आपला वेळ वाचवू शकता. तर आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आपण कमेंट बॉक्समध्ये मला कळवावे. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.